झी 24 तास एक पाऊल पुढे। सोनिया गांधींच्या उपचारांवर सरकारी खर्च झालेला नाही असं स्पष्टीकरण पंतप्रधान कार्यालयानं दिलेलं आहे। त्याचबरोबर मोदींनी या संदर्भात केलेले आरोप हे खोटे असल्याचंही पंतप्रधान कार्यालयानं म्हटलेलं आहे। पण तरीही मोदींचा हल्लाबोल काही थांबलेला नाहीये। सलग तिसऱ्यांदा गुजरातची सत्ता राखण्यासाठी नरेंद्र मोदी चांगलेच आक्रमक झालेत। त्यांच्या निशाण्यावर आहेत सोनिया गांधी। सोनियांवरच्या उपचारांवर सरकारी तिजोरीतून खर्च झाल्याचा आरोप करत मोदींनी पंतप्रधानांवर निशाणा साधला। सोनिया गांधींच्या उपचारावर जर सरकारी तिजोरीतून एकही पैसा खर्च झाला नाही तर याबद्दलचा खुलासा पंतप्रधान स्वतः का करत नाहीत असा सवाल मोदींनी केला। मैं प्रधानमंत्री को पूछना चाहता हूं कि सोनिया जी का विदेश भ्रमण का खर्चा 1880 करोड़ रुपया हुआ, ऐसा देश के सभी गणमान्य अखबारों में छपा। अगर वो झूठ था तो आपकी सरकार ने क्लैरिफिकेशन क्यों नहीं दी? मोदींच्या या सवालानंतर पंतप्रधान कार्यालयानं तातडीनं स्पष्टीकरण देत मोदींचे आरोप खोटे असल्याचं म्हटलंय। पंतप्रधान कार्यालयानं दिलेल्या स्पष्टीकरणानुसार सोनिया गांधींच्या दौऱ्यावर 1880 कोटी रुपयांच्या खर्चाचा आरोप चुकीचा आहे। सोनिया गांधींच्या कुठल्याही परदेश दौऱ्याचा किंवा उपचारांचा खर्च सरकारनं केलेला नाही। 8 वर्षांपूर्वी बेल्जियम सरकारनं सोनियांना एका समारंभासाठी आमंत्रित केलं होतं। त्या दौऱ्याचा खर्च इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशननं केला होता आणि या दौऱ्याचा खर्च 3 लाखांपेक्षाही कमी झाला होता। सोनिया गांधींच्या दौऱ्यांबद्दलचे हे आकडे पूर्ण सत्य बाहेर आणणारे नाहीत असं मोदींचं म्हणणं आहे। गुजरात विधानसभा निवडणूक तोंडावर असताना सध्या तरी हा मुद्दा इतक्यात शमणार नाही अशी चिन्ह आहेत। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।